नमस्कार मित्रांनो, आज आपण लावणार आहे आलू म्हणजे बटाटे. तर मित्रांनो आपण हे बटाटे सर्व असे बटाटे कोंब आलेले आणलेले, म्हणजे याला अक्षरशः हे पण घेऊ शकता, याला डोळे आलेले, हे चांगले डोळे आलेले. तर मित्रांनो, हे बटाट्याला लागवड करीत असताना आपण याला प्रथमतः याची कटिंग करून घेणार आहे, म्हणजे याला कापून घेणार आहे. तर बघून घेऊ शकता, या प्रकारे आपण कापून घेतलेले, जसे डोळे आलेले तसे डोळ्याच्या दिशेने बघा. तर हे कापण्याचा उद्देश म्हणजे जेणेकरून जे काही आपण बघू शकता, हे जे डोळे आलेले म्हणजे कोंब, हे जे कोंब आहे हे गोल सगळ्या बाजूने आलेले आहेत. तर सगळ्या बाजूने आल्यामुळं आपण असे लागवड केल्यानंतर हे खालून हे कोंब खराब होते. तर ह्याची अशी कटिंग करून घ्यायची, जेणेकरून ह्या प्रकारे आपण लावून देऊ आणि हे या प्रकारे असे वर जातील आणि व्यवस्थितरित्या उगते. तर एका बटाट्याचे 4 असे तुकडे करून घेतलेले आपण, जेणेकरून एका बटाट्याची 4 झाडं तयार होतील. त्याच्यामुळं ह्या प्रकारे आपण कटिंग करून घेतलेली आणि समोरच कोणत्या प्रकारे लागवड केली हे तुम्हाला आपण दाखवून देऊ. तर आपण ह्या ठिकाणी आता आपण 10 किलो असे बटाटे आणलेले आणि 10 किलोची आपल्याला लागवड करायची. तर ह्या ठिकाणी अशी कटिंग करून घेतलेली, चाकूच्या साहाय्याने हे कापून घेतलेलं मित्रांनो. तर मित्रांनो, आपण पाणी देऊन घेतलेलं, याला पाणी दिल्यानंतर व्यवस्थितरित्या असे जमिनीत जातं ते आणि कोंबाला थोडाही धक्का लागत नाही. त्याच्यामुळं आपण ह्या ठिकाणी जमिनीला पाणी देऊन घेतलेलं आहे बघा. या प्रकारे असं लावून द्यायचं, थोडा कोंब उघडा ठेवायचा, जेणेकरून त्याला उगण्यासाठी व्यवस्थितरित्या सूर्यप्रकाश मिळेल आणि त्याची वाढ बरोबर व्यवस्थित होईल. त्याच्यामुळं आपण असे जे काही त्यांचे कोंब आहे हे असे उघडे ठेवलेले या प्रकारे लावून द्यायचं आणि मातीनं वरून झाकून घ्यायचं, म्हणजे ते पूर्णरित्या झाकून गेल्यानंतर त्याची व्यवस्थित मुळी ही जमिनीत रुतते आणि वाढ होते. त्याच्यामुळं आपण झाकून घेतलेलं आहे. तर मित्रांनो, हे आपण असं 1 फूट अंतराने याची लागवड करणार आहे. दोन्ही झाडाच्या मधलं अंतर 1 फूट असं ठेवलेलं आहे. या प्रकारे लागवड करून घ्यायची. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मागील व्हिडिओमध्ये असे भरपूर आपण शेवग्याविषयी, मिरचीविषयी, मोसंबीविषयी अशी बरीचशी माहिती दिलेली, कांद्याविषयी. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.